तर आज आपण कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय याचा पुढचा भाग आपण पाहतो. पहा, तर आपण जेवण करतो बरोबर. आपण जेवण करतो. जेवण करताना आपल्या तोंडातून लाळ ही त्या अन्नात मिसळते. ही काय होते? त्या अन्नात मिसळते. पहा, त्याला आपण काय म्हणतो? त्या लाळीला पाचक रस. काय म्हणतात त्याला? पाचक रस. पाचक रस. तर पाचक रस कशासाठी मदत करतो? पाचक रस पचन होण्यासाठी मदत करतो. आणि पचन होणाऱ्या मदत करणाऱ्या रसाला किंवा ह्याला द्रव पदार्थाला पाचक रस असं म्हणायचं बरोबर. आता पाचक रस पचन क्रियेच्या खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ. पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ म्हणजे पाचक रस होय बरोबर. अन्न आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते. आपण खातो ते अन्नाचे शरीरात पचन होत असतं. पचन होत असतं म्हणजे त्याच्यातून जो अनावश्यक पदार्थ आहे, जो शरीराला उपयुक्त नाही, तो बाहेर टाकला जाणार आणि जे शरीराला उपयुक्त पदार्थ आहे रक्त बनवण्यास वगैरे वगैरे ते आतमध्ये त्याचा योग्य त्या मार्गात, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या अवयवाला सप्लाय होणार बरोबर होते. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात बरोबर. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागामध्ये पार पाडले जाते. आता हे काम आपल्या शरीराच्या एक लवचिक आणि लांबच लांब नळीमध्ये ही काम पार पाडलं जातं बरोबर. काम पार पडते आणि या नळीला अन्न नलिका म्हणतात. या नळीला काय म्हणायचं? अन्न नलिका बरोबर. अन्न नलिका. आता तुम्हाला प्रश्न विचारला, अन्न नलिका म्हणजे काय? तोंडापासून गुदद्वारापर्यंत अन्न पचवण्यासाठी एक लवचिक अशी नलिका असते. ज्याचा आकार एकसारखा नसतो अशा नलिकेला अन्ननलिका असे म्हणतात. अन्ननलिका ही पचन क्रियेचं काम करते बरोबर. असं त्याला अन्ननलिका म्हणतात. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार होय. आता या नळीचं वरचं टोक तोंड, वरचं टोक तोंड आणि वरचं तोंड काय? तोंड आणि खालचं तोंड बरोबर गुदद्वार होय. ही एकच नळी असली तरी नळीचा आकार सर्व सारखा आणि ही नळी एकच असली तरी नळीचा आकार सर्वत्र सारखा नसतो बरोबर. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागाची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेचे वेगवेगळ्या भागाची रचना व कार्य वेगळे वेगळे असते. अन्ननलिकेतील या भागांना पचनेंद्रिय म्हणतात. अन्ननलिकेतील या भागांना काय म्हणायचं? आपण पचनेंद्रिये असं म्हणायचं बरोबर. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचन क्रियेला मदत करतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी ह्या पचन क्रियेला मदत करत असतात. आता पहा, आपलं तोंड आहे. तोंड अन्ननलिका हेतून सोडत होते. तोंडात लाळ तयार होते तर ती लाळ आपल्या पचन व्हायला पाचक रसाद्वारे मदत करते. असंच ह्या अन्ननलिकेच्या आजूबाजूला काही ग्रंथी असतात, ते अन्न पचन व्हायला मदत करत असतात बरोबर. आता पचनेंद्रिय. अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचन क्रियेची सुरुवात होते. आता पचनेंद्रियचं काय आहे? आपण अन्न तोंडात घेतलं बरोबर की पचन क्रियेला सुरुवात होते. पचन क्रियेला काय होते? सुरुवात होते. पहा, आता तुम्हाला मी कसे अन्न पचन होतं, अन्ननलिका कशी, पहा ही आकृती दाखवतो. त्या आकृतीवरून तुम्हाला सगळं काही स्पष्ट होईल. हे काय आहे? तोंड. हे काय आहे? तोंड. बघा, हे तोंड बरोबर. पहिल्यांदा काय आहे? तोंड. त्याच्यानंतर लाळ ग्रंथी तोंडात, लाळ ग्रंथी बरोबर, लाळ ग्रंथी. त्याच्यानंतर ग्रसिका. त्याच्यानंतर ग्रसिका काय असते? त्याच्यानंतर ग्रसिका. बघा ग्रसिका. या आकृती सूक्ष्म आहे पहा. त्याच्यानंतर यकृत ग्रंथी.
त्याच्यानंतर जठर ना, पोटात काय असते? जठरामध्ये अन्न पचन होत असते, जठर, बरोबर. त्याच्यानंतर स्वादुपिंड ग्रंथी, बरोबर, स्वादुपिंड ग्रंथी. त्याच्यानंतर लहान आतडे हे पचनक्रियेत त्या अन्ननलिकेतील किंवा त्या ह्याच्यातील भाग आहेत. लहान आतडे पचनक्रिया, लहान आतडे. त्यानंतर मोठे आतडे. त्याच्यानंतर मलाशय आणि त्याच्यानंतर गुदद्वार, बरोबर. अशी ही पचनसंस्था, अशा प्रकारची पचनसंस्था आहे, बरोबर. तर हे पचनसंस्थेचा आपण सूक्ष्म पाहून अभ्यास घरी करायचा. आता पचनेंद्रिय, अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते. अन्न घातलं तोंडात की पचनक्रियेची सुरुवात झाली. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियामुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर एक मऊ गोळा तयार होतो. आता पहा, आपण घास घेतला, दाताने चावला, बरोबर, जिभेने फिरवला, त्याच्यात जिभेने दाताने खालच्या ह्याने एक लाळ तयार होऊन काय होतोय? एक गोळा तयार होतो, मऊ गोळा तयार होतो. तो खाली ढकलला जातो, बरोबर. तो आपण गिळतो, बरोबर. गिळलेले अन्न ग्रसिकेमार्फत जठरात जाते. कुठं जातो तो? ग्रसिकेमार्फत जठरात जातो. इथं जठर आहे, बरोबर, जाते. जठर ही पिशवीसारखी इंद्रिय आहे. हे काय आहे? जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. या अन्न घुसळले जाते आणि ह्याच्यात अन्न घुसळल्या जातं, बरोबर. जठरातील पाचक रसामुळे काही पचनक्रिया घडतात आणि जठरात काय असतो? पाचक रस. आणि या पाचक रसामुळे वेगवेगळ्या क्रिया घडतात, बरोबर. आणि अन्नातील रोगजंतू नष्ट होतात आणि त्या अन्नात जे बी काही रोगजंतू असतात ते नष्ट होतात. येथे अन्नाची एक पातळ खिरीसारखे पदार्थात रूपांतर होते. तो पुढे लहान आतड्यात ढकलला जातो. पहा काय काय होतं जठरामध्ये? खिरीसारखा पातळ पदार्थ होतो. कशात होतो? आपण खाल्लेलं अन्न आणि पिलेलं पाणी ह्याच्यामधून खिरीसारखा पदार्थ होतो. ते अन्न काय होतं? आतड्यामध्ये ढकललं जातं, लहान आतड्यामध्ये. पहा, आता लहान आतड्याची लांबी, मोठ्या आतड्याची लांबी ही सुद्धा लक्षात ठेवायची तुम्ही. आता पहा, प्रौढ व्यक्तीत लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असतात. प्रौढ व्यक्तीत लहान आतडे हे 7 मीटर लांबीचे असतात. आतड्यातील पाचक रसामुळे अन्न पचनातील अनेक क्रिया होतात. आतड्यातील पाचक रसामुळे तिथं अनेक प्रक्रिया होतात. येथे काही ग्रंथीच्या स्त्रावाची पचनास मदत होते. इथे वेगवेगळे ग्रंथी असतात, त्याच्यात जे स्त्राव असतो त्या स्त्रावाची पचनास मदत होते, बरोबर. शरीरातील उपयुक्त पदार्थ तयार होतात व रक्तात सोडले जातात. तिथं काय होतं? रक्ताला उपयुक्त असे पदार्थ होतात आणि ती रक्ताच्या रक्तवाहिनी सोडली जातात, बरोबर. ही फार मोठी क्रिया लहान आतड्यात होत असते. उरलेले पदार्थ कुठे देत? मोठ्या आतड्यात जाते, बरोबर. मोठ्या आतड्यात जाते, ढकलले जातात. प्रौढ व्यक्तीत मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असतात. आता मोठे आतडे 1.5 मीटर लांबीचे असतात प्रौढ व्यक्तीत, आणि उरलेले पदार्थ मलाशयात जमा होते आणि शोषले जातात आणि विष्ठा तयार होते. उरलेले पदार्थ बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते. इथं बरेचसं पाणी शोषलं जातं आणि विष्ठा तयार होते. आणि तिथं काय होती? विष्ठा तयार होती. ती विष्ठा मलाशयात ढकलली जाते, मलाशयात जमा होते. नंतर तेथे काही काळ साठवून राहते. नंतर ती गुरुद्वाराद्वारे विष्ठा बाहेर टाकली जाते. अशा प्रकारे आपण खाल्लेलं अन्न पचन होत असतं. तर अन्न पचनेत कोणती घटक उपयोगी पडतात त्यांची नावं सांगा. तोंड, लाळ ग्रंथी, ग्रसिका, यकृत ग्रंथी, जठर, स्वादुपिंड ग्रंथी, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार असे आपण जर सांगितले तर आपलं उत्तर बरोबर होईल. तसंच अन्ननलिका म्हणजे काय, बरोबर. अशा प्रकारे ह्याच्यावर प्रश्न उत्तर तुम्हाला पडू शकतात, बरोबर. तर आता आपण उद्या शरीरातील ऊर्जा रक्ताभिसरण हे आपण पाहणार आहोत. पण आपण
अगोदर तुम्हाला दोन गोष्टीची माहिती सांगतो मी. हे तर अन्न नलिका पण आहे आणि श्वास नलिका पण आहे. एक नलिका श्वास आतमध्ये जाते, बाहेर सोडते. एक नलिका अन्न आतमध्ये घेते, बाहेर सोडते. बरोबर. चुकून आपण जर गडबड जेवलो आणि आपल्या अन्नाचा कल श्वास नलिकेत जर गेला, काय होणार? खा ठसका लागेल. बरोबर. त्याच्यामुळं आपण जेवताना हळूहळू जेवावे. एक गोष्ट तुम्हाला हे सगळं माहीत राहणं गरजेचं आहे. काय केल्यावर काय होतं हे ह्याच्यातून शिकवणं गरजेचं आहे. त्याला हे पुस्तकात आहे तर हे पाहून घ्या. किंवा आता दुसरं गोष्ट, अन्न पचनाचे काम अन्न मार्गातून अन्न पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. काय गरज असते? अन्न खाल्ल्यावर ते पचन होण्यासाठी, त्याची व्यवस्थित हे होण्यासाठी जितली पाण्याची गरज असते. आपण जर पाणी कमी पिलं तर आपल्याला बद्धकोष्ठ होतो आणि शौचाला खडा होतो. बरोबर. त्याच्यासाठी आपण जर पाणी भरपूर पिलं तर आपलं अन्न पचन चांगलं होतं. तसंच निसर्गाच्या नियमानुसार आपण अन्न चांगलं चावून खाणे गरजेचं असते. त्याच्यामुळं अन्न हे चांगलं पचन होत असतं. निसर्गाने सांगितल्याप्रमाणे एक घास 32 वेळा चावून जेवणं आवश्यक आहे. का? तर त्या दातातली आणि जिभेतली आणि दाढी याच्यातली खालच्या वरच्या ह्याच्यातली जबड्यातली सगळी लाळ त्या अन्नाच्या कणात मिसळ होते आणि ते अन्न पचन चांगलं होतं. यासाठी सावकाश जेवण करणं, पाणी भरपूर पिणं, या सगळ्या गोष्टींचा आपण तारतम्य आणि विचार केला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी सांगितलं. अशा प्रकारे पाठ संपला.